शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुनीलजी, आज जे शिवजयंती आहे, विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही सुद्धा मानवंदना केलेली आहे, काय सांगाल? हो, मला महापालिकेच्या वतीने या ठिकाणी निमंत्रण होतं आणि शेवटी छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहे. त्याच्यामुळे जिथे शिवराय तिथे नतमस्तक होणे हे आपलं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि राज्यांबद्दल अभिमान हा निश्चितच प्रत्येक पिढीने बाळगलेला आहे. राज्यांचं कर्तृत्व एक ऐतिहासिक असं कर्तृत्व आहे. त्याच्यामुळे तो आदर्श घेऊन प्रत्येकाने पुढे जायलाच पाहिजे. आज या ठिकाणी नतमस्तक होताना अतिशय अभिमान वाटतो. मी छत्रपती शिवरायाच्या या भूमीमध्ये मी जन्माला आलो आणि शिवरायांच्या पराक्रमाची फार मोठी गाथा त्याचा एक आदर्श पुढे घेऊन आम्ही जात आहोत. आणि त्यामुळेच या इथे नतमस्तक होत असताना राज्यातील प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक घराघरातून जसं आज शिवरायाला दैवत मानलं जातं, या दैवताच्या पराक्रमाचा ऐतिहासिक पराक्रमाचा सातत्याने या ठिकाणी प्रत्येकाने आदर केला पाहिजे. प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत, आदर्श त्यांना मानत आहोत. काही राजकारणामध्ये असेल किंवा सर्वसामान्य जगात काही बदल घडवण्याची गरज आहे. छत्रपती शिवरायांचा एकंदर हा स्वराज्य मिळवण्याचा हा पराक्रम हा केवळ किंवा जाती धर्मावर आधारित नव्हता, तर तो एक स्वाभिमान होता, अभिमान होता. आणि त्याच्यामुळे शिवरायांची ही गाथा केवळ या राज्यात नाही तर संपूर्ण हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाच्या जगभर आज या ठिकाणी गायली जाते. त्यामुळे शिवरायांचा आदर्श घेऊन हे राज्य हे देश या ठिकाणी चाललं तर निश्चितच एक सुजलाम आणि सुफलाम राज्य जसं तसं सुजलाम आणि सुफलाम देश होऊ शकतो. हे प्रत्येकाने या ठिकाणी मनामध्ये ठेवलं पाहिजे. एक राजकीय प्रश्न आहे. तुम्ही मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प असेल किंवा BST असेल ही जवळून पाहिलेली आहे. नुकताच BSTच्या अध्यक्षपदासाठी अर्ज सुद्धा भरण्यात आला. कृष्णा विश्वासराव या महिला उमेदवारांना त्याकडे अर्ज भरलेला आहे. काय एक आनंद आहे की एका महिला नगरसेवकाला त्या ठिकाणी अध्यक्ष होण्याची संधी मिळते. शेवटी राजकारणामध्ये जसं शिवरायांनी हा एक आदर्श घालून दिलेला आहे की शिवरायांच्या या सगळ्या एकंदर पराक्रमामध्ये महिलांनाही तेवढंच मानाचं स्थान होतं. जिजाऊ मातांचं संपूर्ण शिवरायांच्या प्रत्येक गोष्टीत माता जिजाऊने लक्ष दिलेलं होतं. माता जिजाऊने प्रत्येक गोष्टीमध्ये शिवरायाचं पराक्रम कसा वाढेल किंवा शिवराय पराक्रमी कसा बनेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. माता जिजाऊ ही एक आदर्श माता म्हणून आम्ही संपूर्ण राज्य या मातेकडे पाहत असतो. आणि त्यामुळे जिजाऊच्या स्वरूपात या ठिकाणी जो बसतोय त्या प्रत्येकाचं त्या ठिकाणी स्वागत करणं, त्यांना शुभेच्छा देणं आणि शेवटी एक चांगलं प्रशासन नाही म्हटलं तरी BST एक चांगली या ठिकाणी प्रवासाची व्यवस्था आहे. शहरामध्ये वीज प्रवाह देणारी ती एक व्यवस्था आहे. आणि त्यामुळे दोन्ही व्यवस्था एक अनुभवी महिला नगरसेविकेच्या हाती जाते याचा मला अभिमान आहे. मी स्वतः त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. BST काम करत असताना काम करायला खूप वाव आहे. तिथे नवीन नवीन योजना राबवायला खूप वाव आहे. आणि मला माहिती आहे की सध्या BSTची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे, परंतु ही सेवा आहे. या सेवेतनं कुठेही आम्ही आर्थिक फायदा पाहिलेला नाही. त्याच्यामुळे या सेवेची काळजी जशी महापालिका घेते, कारण उद्धव साहेबांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या माध्यमातून आर्थिक मदत BSTला होत होती. त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. राज्य शासनाने या सेवेकडे अतिशय गंभीरतेने बघायला पाहिजे आणि या दोघांच्याही प्रयत्नाने ही सेवा अतिशय मजबूत होईल याची मला खात्री आहे. BSTच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना आणि भाजपचे जे काही नगरसेवक होते ते BSTच्या बसमधून गेले, तिकीट काढून गेले आणि BSTला अशाच प्रकारे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलं. ठीक आहे, चांगल्या गोष्टी करत असतील त्याचं मुंबईकर नेहमीच स्वागत करत आलेलं आहे. एक चांगला आपण पायंडा पाडलेला आहे. आम्ही आजही माझ्यासारखा माणूस BSTने जाताना आम्ही तिकीट काढतोच. कधीतरी आम्ही BSTनेही प्रवास करतो, कारण शेवटी त्या जुन्या आठवणी आहेत. स्वतःचं वाहन जरी असलं तरी मुंबई शहराची एक ती जीवनवाहिनी आहे. त्याच्यामुळे तिचा आदर राखला पाहिजे. आज कधीतरी आम्ही ठरवून जातो आमचे मित्रमंडळी की 10-15 जण चला आज एखाद्या लांबचा प्रवास BSTने करूया. त्यावेळेला आम्ही हे म्हणत नाही की आमदार आहे काय नाही, आम्ही प्रत्येक जण आपापलं त्या ठिकाणी तिकीट काढून जात असतो. त्याच्यामुळे आज ह्यांनी जे काही केलं ते नवीन नाही, ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे काही मोफत सेवा नाही आणि आता तर सध्या लॉस चाललेला आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे
आर्थिकदृष्ट्या तिला सक्षम करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.